राज्याचं लक्ष लागलं होतं त्या कोपरगाव पालिकेचा निकाल रविवारी लागला। अवघ्या 409 मतांनी ही पालिका कोल्हे गटाच्या ताब्यात गेली। गेल्या वेळीही ही पालिका कोल्हेंच्याच ताब्यात होती। फक्त यावेळी ही निवडणूक जास्त घासून झाली एवढाच काय तो फरक। या पालिकेच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना यावं लागलं हेच या निवडणुकीची वैशिष्ट्य राहिलं। मुख्यमंत्री व पालकमंत्र्यांना प्रचारात उतरावं लागत असल्याने कोपरगावात कोल्हे गटाच्या मर्यादा स्पष्ट झाल्या। नेमकं काय झालं कोपरगावात हाच विषय आज आपण समजून घेऊया। नमस्कार, मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिल्यानगर लाईव्ह 24, नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस। कोपरगाव पालिकेचा निकाल 21 डिसेंबरला जाहीर झाला। 30 पैकी 19 जागा जिंकत भाजपने ही निवडणूक ताब्यात ठेवली। नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून पराग संधान व राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून काका कोयटे हे रिंगणात होते। ही लढत ऐतिहासिक राहिली। पराग संधान यांना 19,094 तर काका कोयटे यांना 18,503 मते मिळाली। फक्त 409 मतांनी काका कोयटेंचा निसटता पराभव झाला। ही लढाई भाजपचे नेते विवेक कोल्हे यांच्या अस्तित्वाची लढाई मानली जात होती। त्यामुळे कोल्हे गटाने सुरुवातीपासून ही निवडणूक त्वेषाने लढवली। राष्ट्रवादीच्या उमेदवारांविरोधात कोल्हे गट थेट न्यायालयात गेला। ही निवडणूक न्यायालयात गेल्यामुळेच ती दुसऱ्या टप्प्यात झाल्याचा आरोप झाला। याशिवाय काळे व कोल्हे हे दोन्ही नेते साखर सम्राट असल्याने या निवडणुकीची चर्चा रंगली। त्याउलट निकालात कोल्हे गटाचा म्हणावा तसा प्रभाव दिसला नाही। राष्ट्रवादीनेही 11 उमेदवार जिंकून आणले। कोल्हेंनी गड राखला। सत्तेच्या चाव्याही त्यांच्या हातात आल्या तरी स्वतः मुख्यमंत्र्यांना या प्रचारात यावे लागले हा विषयही चर्चेत आला। अनियमित पाणी पुरवठ्याच्या मुद्द्यावर ही निवडणूक सुरुवातीला गाजली होती। गोदावरी नदी आणि कालवा असूनही शहर पाण्याअभावी त्रस्त असल्याच्या चर्चा होत्या। आमदार आशुतोष काळे यांनी काही साठवण तलाव करून शहराचा पाणी प्रश्न काही अंशी मार्गी लावला होता। याशिवाय अतिक्रमणग्रस्तांचे पुनर्वसन, विस्थापितांचे प्रश्नही या निवडणुकीत पुढे आले। शहराअंतर्गत रस्त्याची दुर्दशा, कोपरगावची धुळगाव म्हणून टीका यामुळे कोपरगावचं राजकारण चांगलंच तापलं होतं। साठवण तलाव वाढीचा प्रश्नही प्रचारात प्रकर्षाने पुढे आला। शहराच्या पाणी पुरवठ्याशी निगडीत महत्त्वाचे मुद्दे आता सोडवायचे आव्हान कोल्हे गटापुढे आहे। या निवडणुकीत नगरसेवक ठेकेदार यांच्यामध्ये असलेलं 60 लोटही चांगलंच चर्चेत आलं। त्यामुळे यापुढे कोल्हे गटापुढे पारदर्शकतेचा कारभार करायचं आव्हान असणार आहे। या निवडणुकीत चर्चेत आलेले राष्ट्रवादीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार काका कोयटे हे पूर्वाश्रमीचे विखेंचे कार्यकर्ते होते, परंतु या निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करत तिकीट मिळवले। त्यामुळे या निवडणुकीत आका आणि काका हा मुद्दा कोल्हे गटाकडून चर्चेत आणला गेला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेत स्वतः पालकमंत्री राधाकृष्ण विखेंनी या मुद्द्याला हात घालत कोल्हेंचे कान टोचले। आका काय करू शकतो हे जिल्ह्याला माहीत आहे अशा शब्दात पालकमंत्र्यांनी या प्रकरणाबाबत नाराजी व्यक्त केली। वास्तविक भाजपच्या विजयासाठी पालकमंत्री विखेंनी प्रामाणिक प्रयत्न केल्याचे सांगितले गेले, परंतु तरीही कोल्हे गटाकडून विखेंच्या उपस्थितीवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आला। त्यामुळेच भविष्यात विखे कोल्हे हा वाद वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। विजयी भाषणातही कोल्हेंनी याच मुद्द्याला पुन्हा हवा दिली। विजयानंतर दोन्ही उपमुख्यमंत्री, आमदार व काही अदृश्य शक्तींचा या निवडणुकीत थोपविल्याचा चर्चा कोल्हे गटाने केल्या। त्यामुळे भविष्यात कोल्हे काळे व कोल्हे विखे हा संघर्ष जास्त वाढेल अशा शक्यता व्यक्त केल्या जात आहेत। मित्रांनो, तुम्हाला हा विषय कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। पुन्हा भेटू नव्या विषयावर, तोपर्यंत धन्यवाद।